बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक, मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील दुर्गाव परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 25 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला तेल आणण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसवले आणि दुर्गाव येथून कुळधरणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निर्जन भागात नेले. याच निर्जन ठिकाणी आरोपीने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना अत्यंत अमानुष आणि क्रूर स्वरूपाची असून अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अत्याचारानंतर आरोपीने पीडित मुलीला ही घटना कुणालाही सांगितलीस तर जीवे मारून टाकेन अशी थेट धमकी दिल्याचे देखील तपासात समोर आले आहे. भीतीपोटी आणि मानसिक दडपणामुळे पीडित मुलीने बराच काळ ही घटना कुणालाही सांगितली नाही. मात्र नंतर वैद्यकीय तपासणी दरम्यान एक अत्यंत धक्कादायक बाब उघडकीस आली. वैद्यकीय तपासणीत ही अल्पवयीन मुलगी 22 आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून प्रकरणाची तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या गंभीर प्रकरणी 27 जानेवारी 2026 रोजी कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता BNS कलम 64, 64.1, 64.2, 64.1 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉक्सो कलम 3, 4 आणि 5 अन्वये गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पीडित मुलीवर सध्या कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार आणि आवश्यक तपासणी सुरू असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सोपानराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर कर्जत तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा नराधमांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही घटना समाजाला हादरवणारी असून कायदा आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.